नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाईट काळ संपण्याचे 9 महत्त्वाचे संकेत. आयुष्यात कधी-कधी असा कठीण काळ येतो की सगळं काही चुकीचं घडत आहे असं वाटतं. पण काही संकेत असे असतात जे सांगतात की आता परिस्थिती बदलणार आहे आणि चांगले दिवस जवळ आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया ते 9 संकेत कोणते आहेत. मानवी जीवनात चढ-उतार येत असतात. कधी परिस्थिती अनुकूल असते तर कधी खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा असा काळ येतो की मनुष्याला वाटते की आता सर्व काही संपले आहे, पुढे काहीही चांगले होणार नाही. पण निसर्गाचा नियम असा आहे की कोणताही वाईट काळ कायमस्वरूपी राहत नाही. जसा दिवसानंतर रात्र येते आणि रात्रीनंतर पुन्हा सूर्य उगवतो, तसाच जीवनातील अंधारानंतर उजेड येतो. वाईट काळ चालू असताना माणूस निराश होतो, आत्मविश्वास कमी होतो आणि मनात भीती निर्माण होते. परंतु काही सूक्ष्म संकेत असे असतात जे सांगतात की आता परिस्थिती बदलण्याची वेळ जवळ आली आहे. हे संकेत समजून घेतले तर मनात आशा निर्माण होते आणि पुढील वाटचाल अधिक सकारात्मक होते. खाली अशाच 9 महत्त्वाच्या संकेतांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, जे दर्शवतात की तुमचा वाईट काळ हळूहळू संपत आहे आणि चांगले दिवस जवळ येत आहेत. एक मनातील भीती कमी होऊ लागते. वाईट काळात माणसाच्या मनात सतत भीती असते. भविष्यात काय होईल? काम यशस्वी होईल की नाही? आर्थिक परिस्थिती सुधारेल की नाही? अशा अनेक प्रश्नांनी मन अस्वस्थ होते. परंतु जेव्हा वाईट काळ संपण्याची वेळ जवळ येते, तेव्हा ही भीती हळूहळू कमी होऊ लागते. मनात धैर्य निर्माण होऊ लागते. ज्या गोष्टी आधी अशक्य वाटत होत्या, त्या करण्याची ताकद मिळू लागते. आत्मविश्वास वाढू लागतो आणि माणूस पुन्हा नव्याने प्रयत्न करायला तयार होतो. हा बदल खूप महत्त्वाचा संकेत असतो. 2. योग्य लोकांची साथ मिळू लागते. कठीण काळात अनेक लोक दूर जातात. काही लोक मदत करण्याचे आश्वासन देतात, पण प्रत्यक्षात साथ देत नाहीत. पण जेव्हा परिस्थिती बदलायला सुरुवात होते, तेव्हा योग्य लोक अचानक आयुष्यात येऊ लागतात. हे लोक तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतात. काही जण योग्य सल्ला देतात, काही जण संधी देतात आणि काही जण मानसिक आधार देतात. योग्य लोकांची साथ मिळणे हे नशीब बदलण्याचे एक मोठे लक्षण मानले जाते. 3. संधी दिसू लागतात. वाईट काळात माणसाला कोणती संधी दिसत नाही. सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते. पण परिस्थिती बदलण्याच्या आधी छोट्या-छोट्या संधी दिसू लागतात. कधी एखादे नवीन काम करण्याची संधी मिळते, कधी नवीन ओळखी निर्माण होतात, तर कधी एखादा छोटासा निर्णय पुढे मोठे यश देणारा ठरतो. सुरुवातीला या संधी लहान वाटतात, पण त्या पुढील मोठ्या यशाची सुरुवात असतात. 4. नकारात्मक विचार कमी होतात. वाईट काळात मनात सतत नकारात्मक विचार येतात. प्रत्येक गोष्ट अशक्य वाटते आणि स्वतःवर विश्वास कमी होतो. पण चांगले दिवस जवळ आले की विचारांमध्ये बदल दिसू लागतो. मन सकारात्मक होऊ लागते. समस्यांऐवजी उपाय दिसू लागतात. प्रत्येक गोष्टीकडे आशेने पाहण्याची सवय लागते. हा मानसिक बदल जीवनातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात असते. 5. मेहनतीचे छोटे परिणाम दिसू लागतात. कधी-कधी माणूस खूप मेहनत करतो, पण त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. त्यामुळे निराशा वाढते. परंतु जेव्हा वाईट काळ संपत असतो, तेव्हा मेहनतीचे छोटे-छोटे परिणाम दिसू लागतात. उदाहरणार्थ, एखादे काम यशस्वी होणे, व्यवसायात थोडी वाढ होणे किंवा एखाद्या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळणे. हे छोटे परिणाम पुढील मोठ्या यशाचे संकेत असतात. 6. मनात शांतता जाणवू लागते. वाईट काळात मन सतत अस्वस्थ असते. चिंता, ताण आणि असुरक्षितता यामुळे मानसिक शांतता मिळत नाही. पण परिस्थिती बदलण्याच्या आधी मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. माणूस परिस्थितीकडे स्थिरपणे पाहू लागतो. समस्या असल्या तरी त्यांचा सामना करण्याची ताकद मिळते. मनातील ही शांतता सकारात्मक बदलाची सुरुवात असते. 7. नवीन कल्पना सुचू लागतात. जेव्हा मनावर ताण असतो, तेव्हा नवीन विचार करणे कठीण जाते. पण जेव्हा परिस्थिती सुधारायला लागते, तेव्हा मन पुन्हा सक्रिय होते आणि नवीन कल्पना सुचू लागतात. व्यवसाय, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्यात नवीन मार्ग दिसू लागतात. काही कल्पना इतक्या चांगल्या असतात की त्या पुढे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात. 8. अडचणींचा सामना करण्याची ताकद वाढते. वाईट काळात छोटी अडचण देखील मोठी वाटते. पण जेव्हा चांगले दिवस जवळ येतात तेव्हा माणूस अधिक मजबूत बनतो. तो अडचणींना घाबरत नाही. उलट त्यांचा सामना करण्याची तयारी ठेवतो. अनुभवामुळे निर्णय क्षमता वाढते आणि प्रत्येक परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता तयार होते. 9. आशा पुन्हा निर्माण होते. वाईट काळात आशा संपल्यासारखी वाटते. पण जेव्हा परिस्थिती बदलण्याची वेळ येते तेव्हा मनात पुन्हा आशेचा दिवा पेटतो. भविष्यात चांगले काहीतरी होईल यावर विश्वास निर्माण होतो. माणूस पुन्हा स्वप्ने पाहू लागतो आणि त्यासाठी मेहनत करण्यास तयार होतो. आशा निर्माण होणे हा सर्वात मोठा संकेत असतो की आता आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. थोडक्यात जीवनातील वाईट काळ हा कायमस्वरूपी नसतो. तो फक्त एक टप्पा असतो जो माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो. कठीण परिस्थितीतूनच अनुभव मिळतो, संयम वाढतो आणि पुढील यशासाठी माणूस तयार होतो. वरील संकेत दिसू लागले तर समजून घ्या की परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अशा वेळी निराश न होता सकारात्मक विचार ठेवणे, मेहनत चालू ठेवणे आणि संधींचा योग्य उपयोग करणे अत्यंत महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी सूर्योदय थांबत नाही. तसेच जीवनात किती संकटे आली तरी चांगले दिवस नक्की येतात. म्हणून धैर्य ठेवा, विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा.